तर नमस्कार मित्रांनो, हा जो तुम्हाला साप दिसतोय बॉटलमध्ये, हा माझ्या आईने रेस्क्यू केला आहे. शेतामध्ये आला होता शेती करताना. ती माझ्यापासून जरा लांब राहते आणि मी थोडासा लांब राहतो ड्युटीमुळे. आणि घरी ती एकटीच असते आणि वडील असतात सोबत. तर तिला आमच्यासोबत राहून, म्हणजे माझ्यासोबत आणि माझ्या भावासोबत राहून बऱ्यापैकी सापांची माहिती झाली आहे, की कोणता विषारी आणि कोणता बिनविषारी आहे. आणि तो कशा पद्धतीने आम्ही सांगितलं, जर घरात आलं तर कसा बॉटलमध्ये टाकायचा किंवा कसा हँडल करायचा, तिला मी सांगितलं होतं. तर तिने तो रेस्क्यू केलेला आहे. आता मी याला सोडायला आलो. सोडताना मी याचं वर्णन आणि तुम्हाला ह्याचे पॅटर्न व्यवस्थित दाखवतो. तुम्ही नीट निरखून बघा, म्हणजे तुम्हाला साप ओळखता येतील. तर हे जे पिल्लू आहे ते आहे रसल वायपर, म्हणजे घुणस याचं पिल्लू आहे. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या अंगावरचे जे पॅटर्न्स आहेत, जे मोठेपणी पण तसेच असतात. तुम्ही बघू शकता त्याच्या बॉडीवरचे जे डॉट्स आहेत, तुम्ही त्या बॉडीवरचे जे डॉट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. एकदम चैनीसारखे शेपटीपर्यंत. म्हणजे लहान पिल्लं आणि मोठा जो नर आहे किंवा मादी आहे, जो एडल्ट असतो, तोही दिसायला सेम असाच असतो. हा भारतातील 3 नंबरचा विषारी साप, रात्रीचर साप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिमोटॉक्सिक वेनम, म्हणजे हा चावल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि आपल्या इंद्रियातून रक्तस्राव सुरू होतो. खूप घाणेरडा बाईट असतो आणि खूप घाणेरडा विष असतं या सापाचं. तर तुम्ही ह्याला निरखून बघा. तुमच्या घराजवळपास कुठेही दिसल्यानंतर त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. हा खूप अत्यंत विषारी साप आहे. हे बघू शकता, ह्याच्या अंगावरचे जे डॉट्स आहेत ते एकदम लाईनीत असतात, चेहरा त्रिकोणी, आणि हे जे डॉट्स आहेत हे शेपटीपर्यंत. एडल्ट साईजमध्ये पण सेम असेच डॉट्स सेम असतात. आणि हा आहे लहान पिल्लू. तर हा होता भारतातील 3 नंबरचा विषारी साप. 3 नंबरचा म्हणजे शास्त्रज्ञांनी प्रत्येक सापाचं विष, त्याची साईज, त्याचं जे अटॅकिंग पोझिशन वगैरे असतं त्याच्यावरून त्याला रँकिंग दिलेली असते, त्याचं राहणीमान वगैरे. तसं भारतातली 3 नंबरचा विषारी साप याला म्हणतात. ह्याचं नाव आहे रसल वायपर. काही ठिकाणी याला परडही म्हणतात. मालवणी साईडला आपल्याकडे आग्याघनसही म्हणतात. ह्याचं विष हिमोटॉक्सिक वेनम, म्हणजे चावल्यानंतर आपल्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात किंवा आपले इंद्रिय जे आहेत, कान, नाक किंवा रक्ताच्या उलट्या होणे वगैरे असे त्रास आणि खूप वेदना होतात, असह्य वेदना होतात. तर कोणालाही हा साप दिसला तर कृपया या सापापासून लांब राहा. आपल्या घरामध्ये आला किंवा आपल्या शेतामध्ये वगैरे आला तरी ह्या सापाला बघितल्यानंतर ह्याच्यापासून लांब राहा. दुसरी गोष्ट अशी की कोणी याला चुकून अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका. अजगर आणि ह्या सापामध्ये बघण्यामध्ये तुम्ही बघितलं तर बराच डिफरंट आहे. त्याच्या पॅटर्न्सवरनं त्यांना ओळखलं जातं. तुम्हाला मी नेहमी सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की त्याचे पॅटर्न्स बघा. ज्या पॅटर्न्समध्ये त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं असतं, पॅटर्ननुसारच तुम्हाला ते ओळखता येणार. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.